अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत जन्म श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त, श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ मंडळी, शुभ सकाळ। आणि आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग स्टार्ट करतो आहे, कारण पण तसं आहे, आज दिवस देखील आमच्यासाठी खूप फार छान आहे। आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हटली तर आज स्वामी सेवेकरांचा खूप सारा मोठा आनंदाचा दिवस, कारण की आपले चालक पालक मालक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। तर आज आपण गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करत आहोत दिव्यामध्ये, श्री दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्र दिवा। चला तर मग आपण सगळी तयारी चालू आहे। रात्री पण आम्ही पूर्वतयारी आपण बघितलीच असेल, तर सगळेजण येत आहेत आस्ते आस्ते। सकाळची 8ची भोपाळी आरती आहे। चला तर मग आता सुरुवात करूया सगळ्या याला। आणि पहिलं तर गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व स्वामी सेवेकरींना आणि माझ्या व्ह्युअर्सना हार्दिक शुभेच्छा। चला तर मग भेटूया आपण थोड्याच वेळात। एक सेवेकरी यायची सुरुवात झाली आहे आणि महाराजांच्या फोटो पुसून आरतीची तयारी। भोपाळी आरतीला सुरुवात करायची आहे आणि आरतीची ही तयारी झाली आहे। आरतीला सुरुवात करतोय। देवताभ्यो नमः, श्री गुरुभ्यो नमः। जागृत होई आत्मय नामा, अनामा सचित सुख घन धाम। गुरु साक्षात परब्रह्म, अखिल व्यापुनी उरलासी। जागृत होई आत्मय नामा, अनामा सचित सुख घन धाम। ओंकारे तुझ सत ओळखती, दीप्ती रूप अससी गायत्री। अनंत नारायण यदुपती, जन उद्धरती या नामे। जागृत होई आत्मय रामा, अनामा सचित सुख घन धाम। जगत अनादि खेळ सुरू झाला, अहं ज्ञान दिवा ब्रह्मधारा। विसरून गेला स्वस्वरूपाला, षड्रिपुसंगे सुख दुःखी। जागृत होई आत्मय रामा, अनामा सचित सुख घन धामा। ही अहं नशा उतराया, लीला ज्ञान भय निर्गुण निराकारा। योग माया अर्ध मात्रा, विचरी भव पसारा। ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा।
पीतवर्ण आकार मात्रा ब्रह्मा सुजकारा ओकार मृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन करसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा अनन्य शरणागतया दासा तव पदी देतारा ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे अक्कल कोटी वास करुनिया राविली अगणित चरिया रे लीला पाशे बद्ध करुनिया तोडी भव भया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे यवने पुशिले स्वामी कहा है अक्कल कोटी पहारे समाधि सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वर्या रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे जाणसी मनीचे सर्व समर्था विनवू किती भवहरा रे इतुके देईन दीन दयाळा न च तव पदंतरा रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे श्री स्वामी समर्थ 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 अखंड नामस्मरणाला सुरुवात झालेली आहे. स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ इथे आपला श्री स्वामी समर्थ साहित्यांचा विभाग मुद्रांक विभाग चालू करतोय. आस्ते आस्ते सेवेकरी येत आहेत आता. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी पूजनला सुरुवात झाली. ओम हरे नमः. ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. आता प्राणायाम. हातात पाणी घेऊन थोडी मंत्र म्हणून पाणी तामानात सोडायचे. ओम प्रणवस्त परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री संध्या प्राणायाम विधी योगा. आता उजव्या हाताच्या मधल्या दोन बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची. उजव्या हाताच्या मधल्या दोन बोटांनी डावी नाकपुडी बंद करून प्रदीर्घ श्वास घ्यायचा आहे. नंतर अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचे. ओम भूम ओम भुव ओम स्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नंतर डाव्या नाकपुडीवरून मोठे काढून श्वास बाहेर सोडावा व नंतर उजव्या नाकपुडीवर अंगठा काढावा. या क्रियेला प्राणायाम म्हणतात. नंतर उजव्या हाताच्या पाची बोटांनी प्रथम उजवा कान नंतर डावा कान. उजव्या हाताच्या पाची प्रथम उजवा कान नंतर डावा कान आणि मग तोंडाला स्पर्श करायचा. ओम आपो ज्योती आवाजाचे एकदा पक्षता आवाजाचे एकदा समर्पयामी. आता एक खूप स्वामींना समर्पयामी. धूप ओवाळायचे. धूप लावावं लागेल. अगरबत्ती आहे समोर आणि पंचभूतामध्ये दाखवायचं आहे. प्रत्येक करतो परिस्थिती आम्ही
ओम तत्वादय पुरुषा पुत्र नारायण ग्रामसेवा देव जल नमस्ते प्राइजो को सांगा परमपुत्र सुंदर गुणामुख तव सोतांसी वर्णा मुख तो मुझे कर्तव्याने सांगणार नमा जोतो मुख अक्षुतां समर्पयामि. आता गंध लावायचे. ओम तस्माद सर्व सामान जसरे संगाती जनेता तो तस्माद गायतं श्रीखंडम संतान दिव्य गंगाराम सुगुणहारम विले परमपुरुषम संगम सुप्रेमिता श्रीपासी वर्णा मुख तो गुरुदेव दत्त भगवान की संस्कृत महाराजाय नमः. आणि पाणी सोडताना इथे खाली सोडा. ओम चंद्रावरती लक्ष्मी सूर्य जायचा मुखाला पडवर जायचं नैवेद्य मुखाची वेळकरण करून विष्णू नैवेद्य प्रदीपवरती सतत वगैरे परिस्थिती आम्ही ओम तसेच वरेण्य भगवती भोर द्या. आता करा 3 वेळा. तीन वेळा करा मी तुमची तिथे वाहता येते. ओम प्राणायाचा ओम उपनायाचा ओम व्यानायाचा ओम उदरायाचा ओम समानाचा ओम मध्य पाणी समर्पयामि. परत एकदा पाणी बोलून घ्या. ओम प्राणायाचा ओम उपनायाचा ओम व्यानायाचा ओम उदरायाचा ओम समानाचा ओम ब्रह्मणे तत्वाचा मध्य पाणी समर्पयामि. पुन्हा एकदा घ्या. ओम प्राणायाचा ओम उपनायाचा ओम व्यानायाचा ओम उदरायाचा ओम समानाचा ओम तत्वाचा मध्य पाणी समर्पयामि. इथे सगळं चालूच आहे. स्वामींचं गुरुपद घेण्याचा आता प्रोग्राम चालू करतो आणि आपले परममित्र श्री संजीव शेरलेकर इथे आलेले आहेत डोंबिवलीवरून आणि प्रत्येक वेळेला स्वामींच्या सेवेसाठी त्यांचा हा काही ना काही हातभार असतोच. ते आलेले आहेत. तर आपण आता त्यांचा छोटा आणि सत्कार करत आहोत. चला तर मग बघूया आपण. पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरातून स्वागत करायचं. केंद्रातर्फे आपण जागेवाल्याला नारळ देतोय. समर्था विनऊ किती भवराये इतुके देई दीन दयाला न तव पदंतराये. जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्यारे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देणारे. जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता. सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरगण प्रवर्ता. जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता. मदन मनोहर ध्यान दिगंबर शमवी मम चित्ता. चरणी पादुका कटी मेखला जटा मुकुट माता. जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता. पुराण पुरुषोत्तम सागरिये अगणित अवतारा. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दातारा. जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता. मूढमती अति पतित दीन परी आलो शरण तुला. कृपामृते निज स्वरूपे रमौनी उदयी दासाला.
जय शिवात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर नमर्ता जय शिवात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता जय शिव ओंकारा शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगीकारा ओम हर 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 महादेव एकानन चतुरानन पंचानन राधे शिव पंचानन राधे हंसासन गरुडासन हंसासन गरुडासन वृषभानन साधे ओम हर 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 महादेव द्वयभुज चार चतुर्भुज दशभुज ते सोने शिव दशभुज ते सोने तीनों रूप निरखता तीनों रूप निरखता त्रिभुवन जन मोहे ओम हर 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 महादेव आशामाला वनमाला रुद्रमाला धारी शिव रुद्रमाला धारी चंदन मृगमद चंदा चंदन मृगमद चंदा भोले शुभकारी ओम हर 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 महादेव श्वेतांबर पीतांबर विभुवरा निर्गुण सर्वेश्वरा ओंकारकारा परात्परमरो आत्मा सुधासरा मूलाधार जगत प्रभु तुझी लीला न जाणे कुणी देवा विघ्न हरी आम्हावरी करी आडोन माया गुणी आनंद कंद विमला ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव भयस्त धीमाय बापा स्वामी समर्थ गुरु हरी सर्वतापा दावी स्वरूप मसला बुद्धी ज्ञान दीपा धर्मग्लानी कराल काल कलिहा शास्त्रानुवेयामहि तत्वार्थालव मागमूसन दिसे तुंडोजी सत्वातरी भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या देवी विजय दत्तः लीन अनन्य भावे चरणी वंदी सदा दासः विधी हरिहर हे एक रूपे मिळाले परम गुरु स्वरूपे देखता नेत्र झाले अनुपम तव पीक लीन होता की भक्त तव पद देशी धन्य तू एक दत्त परमात्मा पुरुषोत्तमा गुणतीये नारायणा श्रीधरा लीला विग्रही सूत्रधार हृदयी राहुनिया आचरा ज्ञाते भाव सरो सदैव विसरो हातीव तो दुसरा अर्पितते सुमनांजली तव पदा प्रेमे जगत गुरुरा ब्रह्मा इंद्र सुरार सुर प्रतिदिनी प्रार्थित तुझ्या पदा ओंकार स्वरूपा तू वेद जननी गुरुवीन आम्हा कदा भावेच्या भजता भूमुनी पळती सैन्याची सर्वापदा गायत्री सुमने नमो करीतो कृपा आम्हावरी सर्वदा महिलांनी आपल्या डाव्या बाजूला जमा करून शेवटच्या रांगेमध्ये पुरुषांना जायचंय मागे वळून पाहायचं नाहीये पुरुषांनी आपल्या उजव्या साईडच्या माणसाकडे जायचंय आणि ते पुष्पांजली जमा करायचंय मागे ज्यांच्याकडे भांडा आहे ते भांडा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय।
हात जोडितो अंत नको पाहू उपलब्धी म्हणीचे हितगुज सारे वदकवना दाऊ निषिदिन श्रमसी मम हितार्थ तू किती तुझ शैन देऊ हृदयी वससी परिणत दिससी कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलनी मनीचे हितगुज सारे वदकवना गाऊ उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी पण तुझ वाहू आरती झाली आणि स्तोत्रमंत्र चालू आहे, सेवा चालू आहे चंद्र सूर्य तुझे तू विष्णू आणि शंकरा तू विधाता तू इंद्र हर्षणी कथालानी समग्र तू स्वरूपे नंदासी कर्ता आणि वरिता तू नवी आणि मोठा गाता आणि देवता तुझ समता विजय जंगम आणि सिंह तुझ राखले समग्र तुझ राखिला दिव्याग्र कोटे नसे पाहता असुरिया निर्गुण रूपे नंदासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे विशेष समर्थ श्री स्वामी 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 समर्थ. हवनाची सेवा आता सुरू करतोय. हवन तर केलं आहे आपण. चला मग आता हवनयुक्त सेवा सुरू करूया. स्वामी समर्थ स्वाहा श्री 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वाहा 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 श्री स्वामी हवन सुरुवात झालेला आहे आणि हवनाची सेवा आपण घेतोय. श्री स्वामी समर्थ स्वाहा 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 श्री स्वामी भावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः स्वाहा. ओम नमः स्वनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाशिशिरोरुभावे सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि
करण्यासाठी इथे आलेलो आहोत. मार्गदर्शन चालू आहे. या ब्रह्मांड नायकाला विनंती सुद्धा केलेली आहे की आपण आमचं गुरुपद स्वीकारा. आणि आपण काही जण अजून गुरुपद स्वीकारण्यासाठी विनंती सुद्धा करणार आहोत. आज आपला भाग्याचा दिवस. आज आपण एक सण उत्सव साजरा करतो. संपूर्ण जगभरामध्ये आज काही केवळ 2 जीवांनी हाती घेतलेला हात, त्याची माणसं तिची व्हावी आणि तिची माणसं त्याची व्हावी, हीच असते मनामध्ये आज. अशा उद्देशाने गाडी म्हणजे स्त्री. बर्फाचा थंडपणा, मधाचा मधाळपणा, हरिणाक्षीचा कटाक्ष एकरूप होण्यासाठी मदत होत असते. पण त्याच वेळेस जर कधी तो आत्मा दुःखी झाला तर काही उपयोग नाहीये. आणि म्हणून आपल्याला ते संस्कार करायचे आहेत, ते आत्म्यावर करायचे आहेत. आणि त्याची जी काही सुरुवात असते ती गर्भावस्थेपासून असते. गर्भावस्थेमध्ये म्हणजे पूर्ण 9 महिने 12च्या मेंदूचा जो विकास आहे तो 80% विकास त्या ठिकाणी पूर्ण होतो. हे फक्त एका स्त्रीचंच काम आहे का तर नाही, तर तिच्या आपल्या केंद्राच्या प्रतिनिधी डॉक्टर सोनालीताई राणे यांचं मार्गदर्शन आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यांचं ते काम आहे. ह्याविषयी सविस्तर मार्गदर्शन आपण करणारच आहोत वारंवार. पण एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या आजूबाजूला ज्या काही गर्भवती महिला असतील, आपल्या मार्गातर्फे एक आपला जो काही ग्रंथ आहे तो ग्रंथ मार्गदर्शनासाठी त्यांचा आपण छोटासा पुष्पचक्र देतोय. तर तो त्यांनी मान्य करून घ्यावा. श्री स्वामी समर्थ. आता आपले श्री सचिन गुरव दादा यांचा आपण छोटा खाली सत्कार करतो. स्वामींची प्रतिमा देऊन आपण त्यांचा सत्कार करतो आणि त्यांनी नेहमी आपल्याला सहकार्य करत आलेले आहेत. पुढे देखील ते आपल्याला सहकार्य करणार आहेत. सचिन महादेव गुरव यांचा सत्कार करण्यात येत आहे. यांनी आपल्याला आजच्या पोहोचण्यासाठी मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. आपलं सहकार्य असंच आम्हाला कायम लाभावं हे स्वामी चरण प्रार्थना. श्री गुरु तुरारे स्वामी रूप प्रगटे भोले प्रगट झाले कथन तुझ्या ठाई काया भक्तजना कळवटी काशी केला तेथे महिमा तुझ्या जाईचे स्वामीचा कराया चढा आणि दोन सन्यास. म्हटली दुपारच्या वेळेमध्ये महाराजांना नैवेद्य दाखवून आपण सगळ्यांचे महाप्रसाद दिला आणि आता आपण दुपारच्या नंतरचं सत्र करतो आहे. आपलं एक छोटं सेवेकरी जप करतो आहे आणि इथे अखंड नामस्मरण तर चालूच आहे. त्याच्याशिवाय आता इथे गोल प्रदक्षिणा आता करत आहे. तर चला तर मग आपण बघूया गोल प्रदक्षिणा महाराजांच्या नामस्मरणामध्ये. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय। आता मातृपिता पूजनच्या गुरुपदाच्या दिवशी घेत आहे केंद्रामध्ये। आता आम्ही इथे सगळे बसलो आहोत, आम्ही सगळे माता पिता सगळे आणि मुलं सगळी खाली बसले, ते आता पूजन चालू करते। बघूया आपण इकडे नाही सगळ्यांनी अगदी मनापासून अगदी छानपैकी खात बसा सगळ्यांनी। आता हा जो सोहळा होतोय हा पाद्यपूजनाचा आई वडिलांचं आपल्या जीवनामध्ये नितांत म्हणजे खूप महत्त्वाचं महत्त्व आहे, म्हणजे उच्च कोटीचं महत्त्व। स्वामींच्या नंतर आपले माऊली जर कोणाला गुरु मानायचं म्हणतात तर ते प्रथम आईवर। तर आता ही मुलं काय करणार आहे, आई वडिलांच्या चरणाला म्हणजे तीर्थ घालणार आहे आणि ते तीर्थ प्राशन करणार आहे। बघा तुमची मुलं काय करणार आहेत, बघा तुमचे पायावरती म्हणजे अभिषेक करणार आहे आणि ते तीर्थ ते प्राशन करणार आहे। आता तुम्ही म्हणाल हे काय करताय, तर ह्याच्यामध्ये खूप मोठं महत्त्व आहे, म्हणजे एक शास्त्रीय दृष्ट्या त्याला महत्त्व आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे। तर कसं आपण जगामध्ये आपण म्हणतो ना की आई वडिलांचं स्थान कुणीच घेऊ शकत नाही, त्याला कारण असं आहे की आई वडील हेच फक्त असे असतात की जे फक्त दिवस रात्र सकाळ संध्याकाळ एनी टाइम कधी पण सतत आपल्या मुलाबद्दल पॉझिटिव्ह विचार करत असतात। सतत त्यांच्या मनात हे विचार असतात की माझ्या मुलाचं चांगलं व्हायला पाहिजे, माझ्या मुलीचं चांगलं व्हायला पाहिजे, दिवस रात्र त्यांच्या मनामध्ये हेच विचार असतात। आणि काय होत असतं, अशी जी आई वडिलांच्या मध्ये जी एनर्जी तयार होत असते ना पॉझिटिव्ह शुभ एनर्जी तयार होत असते, ती त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यातून बाहेर पडत असते। म्हणून आम्ही बालसंस्कारला मुलांना पहिलं मार्गदर्शन करतो ते म्हणजे काय की मुलांनी आई वडिलांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावरती आपलं भ्रुकुटीमध्ये म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये जे आपलं भ्रुकुटीमध्ये आहे ते टेकवायचं आहे। म्हणजे काय होतं, आपल्याला त्यांची जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती त्या मुलाला मिळते आणि तो दिवसभरासाठी अगदी उत्साही पद्धतीने जातो। तर आता हे जे पाद्यपूजन करणार आहे त्यातून सुद्धा तेच करणार आहे, कारण त्यांच्या मनामध्ये असलेली सततची मुलांबद्दलची जी पॉझिटिव्ह जी विचारशक्ती आहे ती त्यांच्या आता मुलं त्याच्यावर तीर्थ होणार आहे आणि त्याचं ते तीर्थ ते प्राशन केल्यानंतर त्यांना सर्व म्हणजे शुभ आशीर्वाद मिळणार आहे। तर करा सुरू आधी काय तर पाय पुसायचे किती वेळ
बस हे घेऊ त्याच्या कंपेनच घेणार आहे. घे बरं आता वर घे. आणि ब्रश. ओके मस्त खूप छान. आता तुझ्या पायाचे अंगठी. नमस्कार. सगळ्यांना साहित्य देतो. हे नाही एक द्रोण द्रोण आणि पाणी सगळ्यांना दोन मिनिटं मग प्रत्येकाचं सगळं एकच करून द्या. डोकं टेकवायचं. जमिनीला हात असे लावायचे बाळा असे. लहान मुलं आता जी कृती करणार आहेत जे आता काही करणार हे रोज केलं ना तुम्ही. घरी तुमच्या आई वडिलांचा असं तीर्थ घेतलं त्यांना उजव्या त्यांच्या पायाच्या अंगावर तू डोकं टेकवलं ना तर बघा तुम्ही कधीच अपयशी होणार नाही. खूप यशस्वी होणार. काय गोड असतील तू आईकडे बघून. खरंच आहे ते. आई घ्या लवकर लवकर घ्या. मोठा ग्लास आहे. नाही ना मोठा. आपलं पाणी आहे. फुलं फुलं वाटा थोडी. वाटले तो प्रत्येकाचे फुलं घ्या नाही का. पाणी पिते. फुलं हातात ठेवा. फुलं फुलांनी फुले हातात ठेवा. मम्मी मम्मी चला सर्वांनी आई वडिलांनी आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी सज्ज राहा. अरे खुर्ची घेऊन बस तिथे. मी काय पहिल्यांदा काय करायचं आहे तुझ्या पायाच्या अरे अंगावरती का पुष्पा म्हणजे फुलं घालून त्याची पूजा करायची. नाही तिथे कुठे आई वडील बसले जा घेऊन ये. ते बघ ती मोठी आहे. अरे मग काकी बोलल्या. काय बोलल्या. मम्मीला बोला म्हणून. एक त्या तरुणामध्ये नाही का तरुणामध्ये तीर्थ येणार आहे. तुला खाली घातली तरी चालेल. उचलू आपण नंतर. हे बघ याने छान केलं. ओके छान छान.
हा तिथे पण जा ना खुर्ची आण. केलं सर्वांनी. आणि मोठी असलं काय करायचं, असं काय आता ती द्रोणाची वाटी आहे ना, त्याच्यामध्ये उजवा पायाचा अंगठा करायचा. मुलं त्याच्यावर 3 पळ्या तीर्थ घालतात. किती मध्ये मध्ये सांगा सांगा. द्रोणावरती उजवा पायाचा अंगठा ठेवणार, 3 पळ्या पाणी मुलं घालणार उजव्या. तीर्थाप्राशन करायचं आहे आणि आई वडिलांना नमस्कार करायचा आहे. काही जंक फूड खातो ना आपण, तेव्हा आपल्या किटाणू भरपूर मिळतात. व्हेरी गुड, छान, एकदम मस्त मस्त मस्त, एकदम खूप छान. बाळाला तुम्हाला आत्ताच खूप खूप आशीर्वाद मिळाला तुमच्या आई वडिलांना. खरं तर माहिती आहे का, एक परत घेतात, परतीमध्ये आई वडिलांचे दोन्ही पाय ठेवतात, म्हणजे ते स्वच्छ धुवून येतात, दोन्ही पाय ठेवतात, त्यांचे ते पायाचं पूजन करतात, त्यांच्यावरती असं म्हणजे तीर्थ वगैरे होतात आणि नमस्कार करून त्या तीर्थावर मुलं प्राशन करतात. एवढं अगदी व्यवस्थित आपण फाटकत केलेलं आहे आता, पण आशीर्वाद तेवढेच मिळणार आहेत. आज आपला गुरुपौर्णिमेचा दिवस संपत आला आहे. आता आपली सांगता होणार आहे. आरती 6:30ची आरती होते आणि मग सांगता होईल. तर आता आरतीसाठी आपण उभे राहिलो आहे सगळेजण. तर मग थोड्याच वेळात आरती होईलच. महिला सेवेकरी आहेत आपल्या आणि बाकीच्या आज सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे. आपण नंतर बोलूच. आता आरती सुरुवात होईल. तर चला मग आपण आरतीला उभं राहूया. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा, बिंदू रूपे अचला भैरी गूढ निराकारा, योग माया अर्ध मात्रा विचली भव पसारा. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा, पीठ वर्ण आकार मात्रा ब्रह्म सुजकारा, उकार किमृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा, लीनकर्षी रक्तवर्ण तू सकल जगमकारा, अनन्य शरणागतया दासा तव पदी देतारा. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा, दुर्भक्ता लावे पाविक लवलाई. जय देवी महिषासुरवर्णी हो दैत्यासुरवर्णी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी वदने प्रसन्न होती तिथला शारे, अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे. आस करुनिया धाविली अगणित करिया रे, आकाशे बद्ध करुनिया सोडिये भव भया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ. दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा, दिव्य कायनाथा, हृदय निरंजन शुभ्र प्रेमगती भावाच्या वाती, वदनानंदे प्रकाश देऊन उजळल्या ज्योती. आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था, स्वरूप दिगंबर अजान बाहे भव्य कायनाथा.
शाळेचे शिपाई होते, त्यांचा देखील आम्ही केंद्रातर्फे सत्कार केलेला आहे. स्वामींचा फोटो देखील दिला त्यांना आणि नारळ स्वरूपात असं दिलं आहे. श्री स्वामी समर्थ मंडळी, गुरुपौर्णिमेचा आपला उत्सव तर झाला आणि त्यानिमित्ताने आमचे सगळे सेवेकरी, जुने नवीन आणि सगळं स्वामींच्या आशीर्वादाने खूप चांगलं बिनाविघ्न सगळं पार पडलं आहे आणि सगळ्या सेवेकऱ्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली गुरुपौर्णिमा चांगल्या रीतीने साजरी होण्याची. तर सगळ्यांची मेहनत फळ आली आणि ती सेवा महाराजांनी आमच्याकडून सगळ्या सेवेकऱ्यांकडून करून घेतली. तर त्याबद्दल तर मी पहिल्यांदा सगळ्या सेवेकरांचे आणि आमच्या देणगीदारांचे, हितचिंतक आमचे सगळे समाजसेवक आणि आणखीन बऱ्याच जणांनी देणगीरूपी, अन्नदानारूपी जे कोणी मदत केली त्या सगळ्यांचे मी स्वामींच्या आशीर्वादाने त्यांना भरभराट हो हीच प्रार्थना करतो स्वामींकडे. आणि हा व्हिडिओ एंड करण्याची वेळ आलेली आहे. व्हिडिओ उशिरा होतो आहे पण ठीक आहे, जरा वेळ नसल्यामुळे जरा उशिरा टाकतो आहे, समजून घ्या. आणि काही व्हिडिओमध्ये चुकी असल्या तर कमेंट करून मला सांगा काय आहे ते. आणि अशीच सगळ्यांनी मला सपोर्ट करत राहा. आणि माझ्या चॅनलला पहिलं तर ज्यांनी अजून कोणी सबस्क्राईब नाही केलं आहे तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आपल्या सगळ्या स्वामी सेवेकरांना एकत्र येण्यासाठी हा व्हिडिओ पाहायला हवेल. तर चला मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.